आम्ही ते संकेत स्वीकारतोय की आम्ही काय घाबरतोय काय त्या संजय राऊतला. संजय राऊत असो नाही तर आणि कोण असो, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्याचं प्रायश्चित त्यांना बोला. संजय कामराचं वक्तव्य समोर येतं आणि त्याचं समर्थन सुद्धा त्यांना पाहिजे. समर्थन करणारे त्याच धर्तीचे आहे म्हणून ते समर्थन करतायत. प्रश्न असा आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, तो कोणी का असं ना. आणि कुणाल कामरांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जे शिवसैनिकांनी केलेलं आहे की ज्याला जशाच तसं उत्तर दिलेलं आहे आणि जे काय समर्थन करणारे आहेत त्यांचा जाहीर निषेध करतो. पण संजय राऊत कुणाल कामराचं समर्थन करताना दिसत आहेत. कुणाल कमाल आहे अशा स्वरूपाचं ट्विट करून तुम्हाला संकेत देतात. आम्ही ते संकेत स्वीकारतोय की आम्ही काय घाबरतोय काय त्या संजय राऊतला. संजय राऊत असो नाही तर आणि कोण असो, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्याचं प्रायश्चित त्यांना बोला. आता ते देते ना त्याला समर्थन, तेच बोलते धरी, दुसरं कोण आहे. संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात गुंडगिरी सुरू झाली आहे, महाराष्ट्राचा बीड झाला असं म्हणतात. आमची पद्धत आहे. बाळासाहेबांनी काय सांगितलंय, आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही, पण दुसऱ्यांनी जाणून बुजून पाय लावला तर बाकी त्याला सोडायचं नाही. ती वृत्ती आम्ही अवलंबणार. कारण आम्ही काय बोललो का, आम्ही पहिलं कोणाचं नाव घेतलं का, आम्ही काय चुकीचं बोललो का. मग जर आमच्या नेत्यांच्या बद्दल असं जर वक्तव्य जर कोण करत असेल, तो कोणी का असं ना, त्याला बाप म्हणून आम्ही सोडणार. आणि त्या कायद्याचा काय प्रश्न आलाय. तुम्ही जर आमचं चुकीचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न कराल तर आम्ही ते करून देणार. जे काय त्याला जशाच तसं उत्तर देऊ आणि त्याला आम्ही दाखवून देऊ. सरकार असलं तर काय आलं, सरकारमध्ये असलं तर त्या कोणावरती कोणी असे आक्षेपार्ह वक्तव्य करायचं का, असं काही कायद्यात आहे. करू ना, त्याला सामोरं जाऊ ना आम्ही. तुम्ही एवढे कशाला काळजी करताय. संजय राऊत असं म्हणतात की दाढीवरती बोललं तर आता काय दाढ्या पण काढून टाकायच्यात का, असं ते प्रश्न उपस्थित करतात. सगळ्याच गोष्टीवरती आम्ही त्याला हे नाही करणार, परंतु एखादी बाब खरोखर चुकीची आहे ते चुकीचीच म्हणणार. मग ते काही का असं ना, त्यांनी पण तालतम्य ठेवून बोलायला पाहिजे. पण त्यांच्याकडे राहिलंच नाही का, आता ते करतील काय. म्हणून आता कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून जर चाप ओढायचा प्रयत्न कोण करत असेल तर ते आम्ही करू देतो. गोगावलेजी, तुम्ही रायगडचं प्रतिनिधित्व करता. खरं तर प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द काढलेले आहेत, त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल नाहीये. होतोय गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांची पळापळ आहे. अँटीसेप्टी बेल त्यानं घेतला होता. एकही गुन्हा नाहीये. चाललंय त्याच्या आणि याच्यामध्ये जे काय थोडं तफावत आहे ते सगळं हे करू. शिवसैनिक आक्रमक शिंदे साहेब गेले का, शिवसैनिक शिंदेच्या विरोधात एक शब्द काढला म्हणून एवढे आक्रमक होतात ते. मग राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर वरती एवढे आक्रमक का होत नाही. आक्रमक झालंय, सगळं झालंय, कायद्याने चालू आहे. ते पळापळी करताय, ते सगळं झालेलं आहे. त्याला आणि ह्याला जो करू नका. जे चुकीच्या शिवाजी महाराजांबद्दल तर आम्ही